आता आम्ही तुम्हाला जे त्या दिवशी पण मी बैठकीत सांगितलं असं की वास्तव असं की हा थोडंसं आमच्या शासनाची भूमिका अशी आहे की तिथं लाभ मिळाला पाहिजे. पण प्रशासकीय स्तरावरती याला अजूनही तेवढ्या ताकदीनं गांभीर्याने घेतलं गेलं नाही. आम्ही आता गावनिहाय आटपाडी तालुक्यामध्ये आपण जे लाभ मंडलनिहाय देतोय, मंडलनिहाय उपक्रम तसा यशस्वी होत नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. आपण मंडलनिहाय जाऊन 6-7 दिवस आधी आपल्या लोकांना सगळ्यांना एकत्र करून तिथल्या लाभार्थ्यांना त्यांचे कागदपत्र गोळा करून तिथं जागेवर देता येते का, यासाठी आपण पुढच्या एवढी लग्न संपली माझी 16 तारखेनंतर की आपण चालू करतो. एप्रिल महिन्यात टेंबूचं पाणी आटपाडी तालुक्यामध्ये येत होतं. आता मे संपत आलं तरी काही ठिकाणी अजून नाही असं कुठं नाही पाणी. आटपाडी ओढ्याला ती व्यवस्था करून देतो लगेच. मी थोडंसं एक गोष्ट तुमच्या फक्त लक्षात आणून देणं आवश्यक आहे. तुमच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलं पाहिजे की पूर्वी पावसाचं प्रमाण खूप होतं. आता 750 मिलीमीटर पाऊस, आपला 300 मिलीमीटर सरासरी आपले 750 मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा आपल्याला आपण पाणी पुरलं नाही. आता काय क्षेत्र ओलिताखाली खूप आहे आणि ह्या वर्षी एल निनोचा परिणाम असल्यामुळं थोडंसं पिण्याचं पाणी राखीव असावं या हेतूनं पाणी जपून वापरलं पाहिजे. पण जे पाणी देणं आवश्यक आहे, जे आपल्या हक्काचं पाणी, ते मात्र मी आता आटपाडीला पडायला सांगतो. गेले 16 दिवस झाले महेश पाटील या आंदोलनाला बसले. त्यांच्यातून नाराजी आहे की इथले स्थानिक आमदारांनी अजून एकदाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या वडिलांचं माझं बोलणं झालं होतं. संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. मग त्या पाठीमाग कारण एवढं आहे की दिवसात 40 लग्न मला एकट्याला अटेंड करायला लागतं. त्यामुळे मी सकाळी 8ला सुरुवात करते, रात्री 11 पर्यंत असतो. महेश पाटलांची जी भूमिका आहे ती भूमिका, त्याचा निर्णय मला असं वाटतं की मुळात तो भावनिक विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो जाहीर केला तो व्हायला पाहिजे, पण ते इथं भांडून उपयोग नाही त्याच्याशी मला शासन स्तरावरती मुंबईत भांडलं पाहिजे. मी ज्यावेळेला मुंबईला जाईन त्यावेळेला महेश पाटलांच्या भावना मी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचवून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की ते पूर्णतःच नाही. आटपाडी तालुक्यातील जनतेमध्ये नाराजी आहे की आमदारांनी आमदार झाल्यापासून एकदा सुद्धा आमसभा लावली नाही. आमसभा हा विषय बघा ना, आमसभा योग्य वेळेला होतो मी. आमसभा लावायची तशा माझं असं मत आहे की त्यात नाराजी नसणार आहे. कारण आमसभेमध्ये जेवढे प्रश्न सुटत नाहीत तेवढे मी रोज भेटून प्रश्न सोडवतोय. आमसभेपेक्षा सुद्धा अनेक मार्ग असे असतात की त्यातनं आमसभेला काय होतं, आमसभेला फक्त तक्रारी होतात. मी असं म्हणणारे कार्यकर्ते की थेट लोकांच्या पर्यंत जायचं, तिथंच काम करायचं. बरं ना, चालूच आहे. रोज आठवड्यातनं एकदा मी ज्या रस्त्याला जनता दरबार असतो किंवा माझे तालुक्यातील जनता असं काय नाही. जो तुम्हाला असं वाटतं, तुम्ही माझ्यापर्यंत रोज येत नाही त्यामुळे तुम्हाला तसं वाटतं. तुम्ही जर माझ्या घरी सकाळी आला तर तुम्हाला रोज नवे 300 लोक सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत तुम्हाला दिसतील. त्यातले किमान 200 लोक आटपाडीचे असतात. आता कार्यक्रम एवढा मोठा झाला, कुठल्या शेतकऱ्यांना मी त्या सूचना लगेच दिल्या की चुकीच्या पद्धतीनं त्यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. शेतकऱ्यांना सूचना दिल्याशिवाय बैठक आयोजित करूच नये. कृषी सेवा केंद्रवाले त्या ठिकाणी पाहिजेत. कुणाकडं किती खताचा साठा आहे काय